प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण तू ही रे माझा मितवा या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू बघत आहोत. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खूप धमाकेदार आणि खूप ड्रामा असलेला असणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवातीला आपण बघतो की ईश्वरी औरत असते. घटस्थापनेची पूजा आहेत ना आज, त्यासाठी प्रेक्षकांनो ईश्वरी खूप छान दिसत असती आणि तेवढ्या तिथे अर्णव येतो आणि ईश्वरीचं लक्ष नसतं. अर्णव म्हणतो की ब्युटिफुल. तेच ईश्वरी मागे वळून म्हणते काय? अर्णव म्हणतो की छान दिसते. ईश्वरी म्हणते हो का? अर्णव तिच्या जवळ येतो आणि म्हणतो की असं वाटतंय की बघतच राहावं. प्रेक्षकांनो आणि ईश्वरी डोळे मिचकवते आणि म्हणते हो का, आणि कणक त्याच्या पायावर पाय देते आणि इकडे अर्णव ओरडतो आणि तेवढ्यात त्याचं ते स्वप्न असतं प्रेक्षकांना. तेवढ्यात ते ईश्वरी म्हणते बोंबलायला काय झालं, आणि अर्णव खाली पायाकडे बघतो तर ईश्वरी ही जसा तो बघतो तसंच बघते आणि परत वर बघते. ईश्वरी म्हणते बोला ना. अर्णव म्हणतो की नो नथिंग. ईश्वरी म्हणते की एवढे जोरात ओरडले आणि म्हणताय की नथिंग. ईश्वरी आपापला आवरायला लागते आणि तेवढ्यात अर्णव म्हणतो की एक मिनिट, हा गजरा तुझ्यासाठी, आणि इशाऱ्याने असं डोकं करतो प्रेक्षकांना. तो छान दिसेल. ईश्वरी म्हणते गजरा तुम्ही दिलेला, काही गरज नाहीये. अर्णव म्हणतो की ताईने दिलाय. जोकिंग म्हणतो. ईश्वरी म्हणते जोकिंग. ईश्वरी म्हणते की आजकाल जरा जास्तच जोक करताय असं नाही वाटत का? कॅरेक्टरला ना सूट नाही होते. प्रेक्षकांना ती तो गजरा घेते आणि केसात मारते. माळून झाल्यानंतर थोडी मकडते म्हणस, आणि तेवढ्यात अर्णव म्हणतोय की छान दिसतोय माझा गजरा. ईश्वरी शॉकिंग नजरेने म्हणते ताईने दिलाय ना? अर्णव म्हणतो नाही, मीच आणला होता. ईश्वरी तो गजरा काढायला जाते प्रेक्षकांनो, आणि तेवढ्यात अर्णव म्हणतो की ताईने दिलाय, ताईने दिलाय. ईश्वरी म्हणते काही कळतच नाही आणि प्रेक्षकांनो ती तिथून निघून जाते. प्रेक्षकांनो इकडे ईश्वरी गेल्यानंतर अर्णव आरशासमोर उभा राहतो आणि म्हणतो की ASR तुमच्यासारखा माणसाला ना परफेक्ट बायको मिळाली. इकडे मामा आणि अंजली बसलेली म्हणजे तयारी करत असतात. तेवढ्यात अविनाश मामा म्हणतात की आपली नववधू कुठे आहेत, ती तयार झाली की नाही? नाही, तिला खाली यायला जरी थोडा उशीर झाला ना तरी तुझ्या मामीला संधी मिळेल तिला बोलायला. अंजली म्हणाली की आता तूच म्हणाला ना नववधू, मग तिला तयार व्हायला थोडा वेळ लागेलच की नाही? अविनाश मामा हसतात आणि अंजली म्हणते की येईल ती. तेवढ्यात अविनाश मामा म्हणतात की बघ आली ती, 100 वर्ष आयुष्य तिला. आणि दोघंही प्रेक्षकांना तिच्याकडेच बघत असतात कारण ती खूप छान दिसत असती. आणि ती उतरून खाली येते. खाली आल्यानंतर अंजली म्हणते की खूप सुंदर दिसतेस. माई हाताने दाखवतात की छान दिसते. बरी म्हणते थँक्यू ताई. बरी म्हणते बर काय काय करायचंय? अंजली म्हणते की घट कसे बसवायचे हे सगळं सांगते मी तुला, आधी दाराचे इथे पाणी सोड. ईश्वरी ऐकते आणि तेवढ्यात अंजली म्हणते पाणी तिथे ठेवलंय बघ. ईश्वरी म्हणते हो चालेल. प्रेक्षकांना ती पाण्याचा तांब्या घेणारच तेवढ्या तिथे लावण्य येते आणि म्हणते नॉट बॅड, मस्ट से ट्राइंग टू बेस्ट, नॉट मिडल क्लास. बाय द वे कॉम्प्लिमेंट होतं हे. लावण्य म्हणते मी परत आली ईश्वरी, लावण्य इज बॅक. ती म्हणते की ही जागा ती माझी आहे. म्हणते तुला फार वेळ टिकू देणार नाहीये मी इथे. दॅट ईश्वरी मात्र तिला हसून उत्तर देते प्रेक्षकांनो आणि म्हणते की ऑल द बेस्ट. आणि तेवढ्यात अर्णव खाली उतरताना दिसतो आणि अर्णवला लावण्य दिसते प्रेक्षकांनो. अर्णव म्हणतो की लावण्य ही त्याच्याकडे बघते आणि त्याच्या जवळ जाते आणि म्हणते की हाय यार. म्हणते कसा आहेस? अर्णव म्हणतो की आय एम गुड. म्हणतो की हाऊ आर यू? एवढ्यात प्रेक्षकांना ईश्वरी पराठ्यावर पाणी ओतून आलेली असते आणि ती म्हणते आली ईश्वरी. अंजली म्हणते आली ईश्वरी. अंजली म्हणते की तुला सांगते मी पूजा कशी करायची. अंजली ईश्वरीला सांगत असते की विड्याचं पान घे, त्याच्यावर सुपारी ठेव. सुपारी म्हणजे हे गणपतीचं प्रतीक असतं सुपारी, आणि त्या गणपतीची पहिले पूजा गणपतीची करायची आणि काहीतरी श्लोक वगैरे म्हणते. आणि प्रेक्षकांनो इकडे मात्र मामी आणि यांचा काहीतरी प्लॅन झालेला दिसतो प्रेक्षकांनो. तेव्हाच ते एकमेकींकडे असं बघत असतात. ह्या दोघी प्रेक्षकांना हे झाल्यानंतर ईशू आणि अंजली या दोघी एकमेकींना हळदी कुंकूही लावतात प्रेक्षकांना. लावण्य मात्र शॉक होऊन जाते आणि ती बघतच असते. प्रेक्षकांना जिथे घट बसणार आहेत ना तिथे अंजली ईश्वरीला सांगते की स्वस्तिक काढून घे. ते घट बसवतात ना प्रेक्षकांना, त्याला ते माती ठेवेल असते ना त्याला ती हळदी कुंकू लावते. अंजली सांगते की या मातीमध्ये तुला आवडतील ती 5 धान्य यात घाल,
जे पेरायचे. इकडे मात्र प्रेक्षकांना लावण्याचा ना संताप होत असतो. तिचा असं जीव खालीवर होत असतो की ईश्वरी हे सगळं करते आणि मी इथे मागे उभं राहून हे बघते. त्यामुळे तिची थोडीशी घालमेल होते. ती म्हणते की तो बघ, तो कलश तिथे मी करून ठेवलेला आहे, त्याच्यावर छान कुंकवाने स्वस्तिक काढ. ईश्वरी म्हणते ईश्वरींनी स्वस्तिक काढून झाल्यानंतर अंजली म्हणते आणि ईश्वरी मात्र अर्णवकडे बघते. अर्णवही हाताने छान म्हणजे असं ऍक्टिंग करून सांगतो की छान झालंय. आणि प्रेक्षकांना ईश्वरीच्या मनात कितीही राग असला तरी तिला माहिती की अर्णव आपली म्हणजे काही ना काहीतरी आहे म्हणूनच ती अर्णवकडे बघते. पण प्रेक्षकांना इकडे मात्र या लावण्याची इतकी घालमेल होते की काय, तिला असं वाटतं आता कायच करू मी, कायच नाही. पल्लरी तिला मात्र शांत करत असतात. मध्येच म्हणतात म्हणजे जोक करतात की जरा पूजेकडेही लक्ष द्या. तेवढ्यात ईश्वरी समोर बघते. अंजली मात्र हसते प्रेक्षकांना. आणि आता ईश्वरी थोडंसं त्या मातीला बाजूला करते, जसा कलश बसेल तसं त्या पद्धतीने तो माती थोडी बाजूला करते, तिथे कलश बसवते, त्या कलशाला हळदी कुंकू लावते, ते त्यांना फूल वाहते, त्यांच्यावर अक्षता वाहते. अंजली म्हणते एवढं सगळं झाल्यानंतर आता नमस्कार कर. प्रेक्षकांना इकडेही नमस्कार करते. अर्णव मात्र त्या पहिल्या दिवसाची गोष्ट आठवती. तेव्हा ते दोघं जिन्यावरनं खाली उतरत असतात तेव्हा ईश्वरी पडते आणि ईश्वरी अर्णवचा हात पकडते. त्या गोष्टी त्यांनी व्हिज्युअलाइजही करून दाखवलेली आहे तिथे. अर्णवला तीही गोष्ट आठवते ज्या वेळेस त्याला अंगठी सापडलेली असती. बहुतेक हे त्यांनी काय असं स्पष्ट नमूद केलेलं नाहीये, पण मला तरी तेच वाटतं की त्याने ती अंगठी ईश्वरीच्या हातात दिलेली आहे असं काहीसं त्यांनी व्हिज्युअलाइज करून सुद्धा दाखवलेलं आहे. जेव्हा ईश्वरी कपाटावर बॅग ठेवायला जाते आणि तेवढ्यात तिचा पाय सटकतो प्रेक्षकांनो आणि तेव्हा तो अर्णव तिला कॅच करतो. ही सुद्धा गोष्ट त्यांनी इथे व्हिज्युअलाइज करून दाखवलेली आहे. आणि त्यानंतर हे दोघं जेव्हा मांडव परतणीसाठी माहेरी जातात तेव्हा ईश्वरी त्याला घास भरवते. या सुद्धा गोष्टी त्यांनी इथे व्हिज्युअलाइज केलेल्या आहेत. म्हणजे या गोष्टी अर्णवला छान गोष्टी असं म्हणायला हरकत नाही आहे आपल्याला. अशा काहीशा आठवणी ह्या सगळ्या अर्णवला आठवत असतात ईश्वरी सोबतच्या. प्रेक्षकांनो इथे ईश्वरी पाया पडते, मामाही पाया पडतात, पण इकडे लावण्या मात्र एकदम अशी संतापलेली दिसते. प्रेक्षकांनो खूप दिवसानंतर राकेशचा सीन दाखवलेला आहे. तो कशावर तरी झोपलेला आहे, बहुतेक खूप दारू पिलेला दिसतोय. तो खूप ड्रिंक केलेली दिसते त्याने आणि त्याला ती गोष्ट आठवते की ईश्वरी अर्णवच्या गळ्यात माळ घालते आणि तो म्हणतो त्रास होतोय. प्रेक्षकांनो ह्या राकेशने इतकी ड्रिंक केलेली असते की त्याला सुधच नसते की त्या बॉटलमध्ये ड्रिंक नाहीये आणि तो ती ड्रिंक ग्लासमध्ये ओतण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला संताप होतो की ड्रिंक संपलीये आणि वेगळाही काहीतरी संताप असेलच हे आपल्याला माहिती आहे. आणि तो जोरात ग्लास फेकतो तर तो ग्लास फुटतो. प्रेक्षकांनो तेवढ्यात राकेशला कुणाचा तरी फोन येतो आणि तो खिशे चेक करतो आणि त्याला तर प्रेक्षकांनो त्या सोफ्यावरून उठताही येत नाही, पण तो तरी उठतो आणि बघतो तर त्या दादांचा फोन असतो आणि तो संतापाच्या भराने बोलतो. आणि त्या दादांचा फोन असतो तेव्हा हा राकेश म्हणतो, अरे दाद्या, तुझ्याकडं मी फोन फोडायची इच्छा होती. तुझं पैशासाठी तू माझ्या रक्ताचा एक एक थेंब जळतोय. तू हट, नाही घेणार तुझा फोन, हट, जा मर दादा. आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो त्याने टेबलवर ईश्वरीचा फोटो ठेवलेला दिसतो आणि तो बघतो. तो म्हणतो, जवळ येतो आणि म्हणतो, तो फोटो हातात घेतो, ईश्वरी माझी इंदोरी जिलेबी. म्हणतो, बघतीये ना काय अवस्था झालीये तुझ्याशिवाय, बघतीयेस ना. प्रेक्षकांना तो राकेश दारूची बॉटल हातात घेतो आणि म्हणतो की दारू सुद्धा चढत नाहीयेत ग तुझ्याशिवाय, मनच लागत नाहीये कुठे. राकेश म्हणतो प्रेक्षकांनो की मला तू हवीयेस आणि फक्त तू हवीयेस. राकेश म्हणतो, तू या मिठीत आल्याशिवाय मेलो तरी भटकत राहील मी. अरे काय त्या ईश्वरीच्या नादी लागलाय, तुझं ऑलरेडी लग्न झालंय की नाही. प्रेक्षकांनो एवढी छान बायको आहे आणि त्या ईश्वरीच्या मागे लागल्यात हा बघा. आणि स्वतःच्या आता मात्र हाल तर करून घेणार, पण अर्णवला जर कळालं हा अजूनही तर हा मार पण खायला. प्रेक्षकांनो राकेश म्हणतो, फक्त तूच हवी आहेस मला, फक्त तूच. राकेश तो फोटोकडे बघतो आणि म्हणतो, तू मला सोडून त्या अर्णव
अर्णवकडे गेलीयस? तो दारूच्या नशेत असतो प्रेक्षकांनो आणि म्हणतो की काहीच वाटलं नाही का ग तुला? इतका गोड वागलो मी तुझ्याशी, इतकं प्रेम केलं मी तुला, इतकी सेटिंग लावली आणि तू डायरेक्ट लग्न केलं त्या अर्णव सोबत? लग्न? प्रेक्षकांनो तो संतापाच्या भराने तो ईश्वरीचा फोटो ना फेकून देतो. प्रेक्षकांनो मला तरी वाटतंय हा राकेश आता शांत बसणार नाही. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो? हा राकेश ईश्वरीच्या आयुष्यात नक्की काहीतरी वादळ घेऊन येणारच आहे, ईश्वरी आणि अर्णवच्या आयुष्यात. पण या वादळाची साया मात्र अंजलीच्या बाळावर नको पडायला, हो की नाही? प्रेक्षकांनो अंजलीला जर कळालं की आपला नवरा असा आहे तर ती बिचारी किती कोलमडून जाईल. असो जेव्हा कळायचं तेव्हा ते कळणारच आहेत. प्रेक्षकांनो इथे मात्र घटस्थापना झालेली असते. अंजली तेच म्हणते, आता घटस्थापना छान झाली आहे. अंजली म्हणते ये आता मळवट भरून घे बरं, ये. आणि प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणते हो. आणि जाता जाता मात्र अर्णवकडे एक झलक देऊनच जाते प्रेक्षकांनो आता ईश्वरी ना मळवट भरण्यासाठी तिथे उभी राहते आणि देवीचा मळवट भरत असते. आणि प्रेक्षकांनो जसं अंजली सांगते तसंच ईश्वरी मात्र तसंच करत असते. आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो तिथे आजी येतात आणि हे सगळं म्हणजे जेव्हा मळवट भरते ना तेव्हा अंजली, मामाला आणि आकाशला आणि अर्णवला सुद्धा फार आनंद होत असतो. पण वल्लरीला, लावण्य आणि तेवढ्यात प्रेक्षकांना तिथे आजीही येते. आजीच्या चेहऱ्यावरही टेन्शनच असतं. आजीला काल जे वल्लरी भरवतेच बघा ते आठवतं आणि म्हणते की एरवी कोणाचाही शब्द न ऐकणारा अर्णव त्या ईश्वरीचा एक शब्दही खाली पडू देत नाहीये. ती म्हणते की हळूहळू अर्णवच्या मनाचा ताबा घेऊन ही आपल्याला घराबाहेर काढतेच की नाही बघा तुम्ही. प्रेक्षकांनो इथे मात्र ही ईश्वरी मळवटच भरत असते त्यावेळेस. तेव्हा परत त्या गोष्टी व्हिज्युअलाइज केलेल्या आहेत त्यांना की आजीला आठवतात. वल्लरी म्हणतात की देवाच्या भरोशावर राहून नाही चालणार आपल्याला. ह्या गोष्टी आजीला आठवत असतात जी वल्लरी बोललेली असते. वल्लरी म्हणते की आपल्यालाच काहीतरी करायला हवंय, तर गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरायला वेळ नाही लागणार. म्हणजे इतक्या गोष्टी त्या आजींच्या मनामध्ये भरवल्या असतात ना, इतकं विष पेरलेलं असतात ना. काही चांगलं जरी झालं ना तरी ही मामी म्हणते की वाईटच झालं, असं काहीसं पेरलेलं असतं प्रेक्षकांनो. अंजली म्हणते आजी आणि इकडे मामा म्हणता अगं आई केव्हाच आलीये. आणि आजी देवीचं दर्शन घेता प्रेक्षकांनो. अर्णवही आजीकडे बघतो पण आजीच्या चेहऱ्यावर जरासं सुद्धा हसून असतं प्रेक्षकांनो. एवढ्या त्या वल्लरीने त्यांचे कान भरलेले असतात. आणि आता बघा वल्लरी म्हणतात आल्या वेळ आई, अगदी वेळेवर आलात ना तुम्ही. अंजली म्हणते मग आपण आरती करून घेऊयात. अंजली म्हणते ये चिंटू. आणि ईश्वरी अर्णवकडे बघते. अर्णव म्हणतो मी आरती. अंजली म्हणते मग कोण, तुझंच लग्न झालंयत ना, तूच आरती करायची, हे लवकर पुढे मात्र लावण्याची जीवाची घालमेल बघायला ना प्रेक्षकांनो खूप आणि खूप मज्जा येते. तू काहीही केलं ना म्हणा तरी हे दोघं वेगळे होणार नाही. थोडेसे वाद तर होतील मात्र वेगळे होणार नाही. आणि वल्लरी काहीतरी खुणवते प्रेक्षकांनो. यांनी नाही काहीतरी घोळ केलेला दिसतोय. आपण काल बघितलं प्रोमोमध्ये, हो की नाही, कापराचा. आता सांगतीलच काय होईल आणि ते आपण बघूयाच काय होतं ते. नाही असं म्हणतो अंजली म्हणते की नाही नको काय ये. म्हणतो ओके ऑल राईट. प्रेक्षकांनो अर्णव ईश्वरी शेजारी उभा असतो. ईश्वरी अर्णवकडे आणि आता अर्णव ईश्वरीकडे बघतच असतात. प्रेक्षकांनो हे जोपर्यंत आता नवीन आहेत ना तोपर्यंत हे एकमेकांकडे बघितल्याशिवाय यांचा दिवसच चालू होणार नाही असं म्हणायला तरी हरकत नाही. अंजली म्हणते की ईश्वरी टिळा लाव त्याला. प्रेक्षकांनो ईश्वरी त्याला टिळा लावते. आणि आपल्याला तर माहिती कुणाकुणाला आनंद झालाय आणि कुणाकुणाचे चेहरे मात्र पडले आहेत प्रेक्षकांनो इथे अर्णव आरतीसाठी दिवा लावतो आणि इकडे अर्णवचा दिवा लावून झालेला असतो. आजी मात्र शंकेच्या किंवा नाराजच असतात प्रेक्षकांनो. आणि इकडे वल्लरी लावण्याला काहीतरी खुणवते आणि ते व्हिज्युअलाइजही करून दाखवलं त्यांनी. आता त्यांनी काय प्लॅन केलेला आहे या इथे संकट येण्यासाठी हे सगळं त्यांनी तिथे व्हिज्युअलाइज करून दाखवलेलं आहे.
वल्लरी लावण्याला काय काय सांगते ना प्रेक्षकांनो, ती गोष्ट व्हिज्युअलाइज केलेली. वल्लरी म्हणते, मी आमच्या ओल्ड लेडीला इतकं घाबरवलंय की, आणि ती अर्णव आणि ईश्वरीची पत्रिका न जुळल्यामुळे अर्णववरती संकट येणार आणि त्याचा डेमो मी देणार. लावण्य म्हणते, व्हॉट डेमो? इकडे वल्लरी म्हणते लावण्य म्हणते की, व्हॉट इट मीन बाय दॅट? वल्लरी म्हणते, म्हणजे त्याने ओल्ड लेडी अजून घाबरेल. लावण्य म्हणते, वेट 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 मामी, AR ला काही होता कामा नाही. वल्लरी म्हणते, करायचं छोटस काहीतरी, पण कांगावा मात्र मोठा करायचा. आपण म्हणतो ना, तर राई एवढं आणि दाखवायचं पहाडासारखं, तसंच काहीसं या वल्लरी मामीने केलेलं आहे प्रेक्षकांनो. वल्लरी म्हणते की, अर्णवच्या जीवावर बेतले असं सगळ्यांना वाटलं पाहिजे. लावण्य म्हणती, ओ गॉड मामी, लावण्य जर अर्णवला जर काही झालं ना, आम्ही म्हणता अर्णव हवा आहेत ना, मग एवढी रिस्क तर घ्यावीच लागणार. कसली तरी डब्बी काढते आणि लावण्य म्हणते, व्हॉट इज दॅट? मी म्हणते की देवीची आरती होणार आणि आरतीसाठी कापूस लागणार. कापूर प्रेक्षकांनो. वल्लरी म्हणते की हा आहे वल्लरी स्पेशल कापूर, त्यामुळे मोठा भडका उडणार आणि सगळेजण हादरणार आणि तुझा या घरात सून व्हायचा मार्ग अगदी सोपा होईल. पण असं काहीच होणार नाही, हो की नाही प्रेक्षकांनो? जिथं अर्णव आणि ईश्वरीची जोडी वरतूनच देवाने लिहून आणलेली आहे, तर इथे ही वल्लरी कितीही काहीही करो तरी होणार नाही. अन्या म्हणते, ओ सो वेल, दॅट इज दॅट. वल्लरी त्या कापराच्या डबीकडे बघते आणि म्हणते की दॅट इज दॅट. प्रेक्षकांनो, आता आरती तर सुरू होणार आहेत, पण आरती सोबत अजून काय काय होणार आहेत हे शेवट नक्की बघून जा कारण इथून पुढे मालिकेला मोठे मोठे ट्विस्ट असे येणार आहेत. कारण आता आपल्याला राकेशही दाखवलेला आहेत प्रेक्षकांनो. तर आरतीला सुरुवात करायची ना, चला मग देवी आईचा उदो उदो. प्रेक्षकांनो, असं म्हणून झाल्यानंतर आरतीला सुरुवात होते. अर्णव आरती ओवाळतो आणि आपल्यामध्ये अशी प्रथा आहेत की नाही प्रेक्षकांनो, की नवऱ्याच्या हाताला हात लावायचा. तसं काहीच ईश्वरीने केलं असतं. जे अर्णव आरती ओवाळतो आणि ईश्वरी त्याच्या हाताला हात लावते. आणि प्रेक्षकांनो, इकडे मात्र लावण्याचा जळफळाट होत असतो. तिला ते काही सहन होत नाही. अर्णव ईश्वरीकडे पण बघतो प्रेक्षकांनो, आणि ईश्वरी अर्णवकडे बघते आणि इथे आरती सुरू होती. दुर्गे दुर्गटबारी तुझविन संसारी, ही आरती चालू होते प्रेक्षकांनो, देवीची आरती. आरती चालू असताना प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि ईश्वरी अर्णवकडे. तर ईश्वरी अर्णवला सांगते की माझ्याकडे नाही तर समोर बघा असं. प्रेक्षकांनो, हे असले मध्ये मध्ये सीन असतात. ही लावण्या बघते आणि तिला ते मात्र काहीच सहन होत नाहीये. ती धड बघा ना, नीट टाळ्याही वाजत नाही. आरती चालू आहे की काय, मग ही आली कशाला होती प्रेक्षकांनो इथे, हा तर प्रश्नच पडतो ना. सांगते की मी घटस्थापनेसाठी पूजा करायला आलीये, देवी आईचं दर्शन घ्यायला आली. अरे ही धड इथे नीट टाळ्याही वाजवत नाहीये. प्रेक्षकांनो, आरती होत आलेली असते तेवढ्यात अर्णव कापूर लावतो आणि कापूर लावल्यानंतर तो ओवाळायला सुरुवात करतो. तेवढ्यात वल्लरी लावण्याकडे म्हणते आणि इशारा करते की काम फते झालंय असं. प्रेक्षकांनो, आरती होत असते तेवढ्यात अर्णव दुसराही कापूर लावतो. पण लावण्याला हे काही सहन होत नाही, कारण त्याच्या AR ला जर काही झालं तर हे सहन नाही होत तिला, म्हणून तिच्या जीवाची तिला खूप भीती वाटलेली असते. प्रेक्षकांनो, आरतीचा शेवट असतो ते घालिंग लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे. प्रेक्षकांनो, अंजली म्हणते की चेंटू कापूर संपलाय, घे. अर्णव इकडं तो कापूर घेत असतो. प्रेक्षकांनो, इकडे लावण्याला काही कळतच नाहीये काय करावं ते, कारण तिला माहिती असतं की त्या कापराने भडका होणार आहेत आणि AR लाच त्रास होणार आहेत. पण प्रेक्षकांनो, ती तोंडाला हात लावून उभी असते. अर्णव कापूर तिथे टाकणारच आणि तेवढ्यात त्या कापराचा भडका होतो प्रेक्षकांनो आणि अर्णवला चटका बसतो आणि तिकडे लावण्य ओरडते, AR. प्रेक्षकांनो, अर्णवला खूप भाजलेलं असतं आणि इकडे आकाश मात्र तो भडका झालेला पाण्याने शांत करत असतो. आणि इकडे वल्लरी म्हणते, ए अर्णव, अरे काय झालं? वल्लरी मोठ्याने म्हणते, आणि हा भडका अचानक कसा उडाला? म्हणजे आजींच्या ते लक्षात यावं की मोठं संकट, म्हणून वल्लरी हे सगळं करत असते.
प्रेक्षकांनो, हे असं झाल्यानंतर हा मालिकेचा एपिसोड इथे संपतो. प्रेक्षकांनो, आजची मालिका तुम्हाला कशी वाटली आणि येणारे ट्विस्ट तुम्हाला बघायला आवडतील का, हे नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं जरी नसेल ना, तर आत्ताही सबस्क्राईब केलं तरीही चालेल. आता जाऊ नका, आपल्याला अजून प्रोमो बघायचा आहे की अर्णवला एवढं लागलेलं असताना सुद्धा त्याला मस्ती सुचते. प्रेक्षकांनो, ईश्वरी त्याच्या हाताला फूक मारते की औषध लावते, तर अर्णव म्हणतो की असं वाटतंय ड्रॅगन तोंडाने आग ओततोय. असं बोलल्यानंतर ईश्वरी अर्णवकडे बघते. अर्णव म्हणतो पण तरीही गारगार लागते. तरी म्हणती नशीब जास्त भाजलं नाहीत. जोक कसले करताय तो, स्वतःला फिकीर नाही वर दुसऱ्याच्या जीवाला घोर लावायचा. वर अर्णव म्हणतो एक मिनिट मी सिंदूर, तुला जे बोलायचंय करतीये तुझ्या ते मनात आहे, बोलत नाहीये. ईश्वरी म्हणते अर्णव म्हणतो की तोंड बंद कर, मलम लाव, जखम भरायला हवी. प्रेक्षकांनो, इथेच ह्या मालिकेचा प्रोमोही संपतो. आता बघायला मिळणार आहेत एकदम छान छान असे ट्विस्ट, तर बघायला विसरू नका. तू ही रे माझा मितवा. आपण उद्या पुन्हा भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.